अगं चाल ना ग, लवकर चाल ना. आले आले. अरे त्या बारशाला जायला आधीच उशीर झालेला आहे. अख्ख्या जगाला ओरडून सांगा बारशाला चाललो आपण. दादा हा ते वास्कर कुठे राहतात माहितीये का? अच्छा वास्कर. हा हे बघा ते मंदिरवाले वास्कर का? ते मंदिरवाले वास्कर आहेत ना. हे बघा तुम्ही इथून अशा सरळ गेला ना, इथून अशा डाव्या बाजूला गेलात ना सरळ, डांबरी रस्ता आहे तो सोडायचा नाही तेवढा. हा तिथं तुम्हाला ना एक बँडचं दुकान दिसन, बँड वाल्यात. हा त्याच्या बाजूला आहे ना मोनल जनरल स्टोर आहे ना. तिथून पुढे डांबरी रस्ता लागतो, खडबुडी रस्ता आहे सगळा. तुम्ही चालल्या जा तिथून पुढं, रस्ता सोडू नका तेवढा. चालतंय. ते तुम्ही ते वास्कर म्हणजे ते पिशीवाले वास्कर का साधेवाले वास्कर? कोणाकडे चालले तुम्ही? पिशीवाले वास्कर म्हणजे? हो ते पिशीवाले वास्कर मी आहेत ना, त्यांच्यातल्या एका माणसाला पत्ते पिसायचा नाद आहे, म्हणून त्यांना आम्ही पिशीवाले वास्कर बोलितो. पिशीवाले म्हणून नाही ते नाही आमचे साधे वास्कर आहेत. मला वाटतं ते मंदिनानी ना, मंदिनानी त्यांच्याकडे चालले. बरोबर चाल जा. सरळ 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 जा. अरे मी सांगतोय ना. नाही सांगतोय ना मी. सांगा तुमचं घडो पुढं, मला काय. तुम्ही आहे ना सरळ जा, तुम्हाला मंदिराच्या कांटा ऐकू येईल. मग आहे ना तुम्ही वास्कर असा आवाज द्या मंदिराकडं. हा तिथे लगेच करगोट्यात चड्डी अडकवलेले 4-5 पोरं येतील. ते सांगतील बुवा तुम्हाला. पोरं घेऊन जातील. चालतंय. खरं तर पहिली ते भोंगळी हिंडायची पोरं, नागीच फिरायची. पण काय झालं ते देवळातलं ते आले ना, तिथं कसे डोंगळे साचित्यात ना, त्यातलं एक डोंगळा एका पोराला नको त्या ठिकाणी डसला. एवढा लोक पाड आलं त्याला. तर बाकीच्या पोरांची टरकली ना, आता चड्ड्या घालून हिंडी त्यात. चड्ड्या नाही घालणार. तर ते पोरं सांगतील तुम्हाला त्यांचं घर. आम्हाला बारशाला जायचे. खरं तर आम्ही सोडलं असतं तुम्हाला, पण आपण लांबचा प्रवास झालाय ना. बघते मी शोधते सापडन. ताई लांबचा प्रवास म्हणजे कुठं आल्या तुम्ही? शिराळ्यावरून. शिरा म्हणजे ते तो बाजार भरतो, जात पाटा वरवंटा मिळतो तो शिरा. तेच माहिती का तुम्हाला? सुमनच्या गाव माझी बहीण आहे ना, तिथं शिराळ्यात दिली त्यांना. बसा तुम्ही जरा वेळ इथं. काय गावची माणसं भेटली ना, काय लांबचा प्रवास झाला. पाणी दे. हा पाणी. अहो मावस बहीण नाही का माई सुमन? अरे कोण सुमन? अहो सुमन नाही का माई पाठ राखीन म्हणून आलती, पाठ राखीन करवली म्हणून आलती माया बरोबर. अहो ती नाही का मा गाऊन घातला होता, तर तुम्ही मागून गचकन मिठी मारली तिला. काही नको बोलू ना तू. नको ना. नाही ओ ताई, अहो हे आताशे नाहीत, ते चुकून झालं त्यांच्याकडनं. काय झालं, उशिरा लग्न झालं ना यांचं. नको ना कशाला सांगतो यांना मोकार घाई. पाहुणे रावळे चिडवायचे माहितीये का, यांना नाही निघायचा दम. एक दिवस माझ्या बहिणीने गाऊन घातला होता, करवली म्हणून आलती ना, गाऊन घातला. मापाचा अंदाज नाही, नवीन लग्न झालं माहित, मारली घाबरली म्हणजे 1.5 दिवसात पळून गेली माझी बहीण. निघून गेली. मग काय निघून गेली बया. आता आली ना, तुम्हाला ना तिचा अंदाजच येत नाही. यांना बघून घाबरी ती का लाजी ती. भाऊजी पण लाजतायत. चुकून झालं ते. अरे नको ना काही बाई सांगू तू. काय बाई काय? गाऊन घातला इथपर्यंत ठीक होतं, गचकन मिठी मारली. हे कायला सांगते? नव्हती मारली का मिठी? आता माझी बहीण बोंबलत फिरते गावात, जिज्जू जिज्जू आले, मिट्टीवाले जिज्जू, मिट्टीवाले जिज्जू. काय झाली आधी घरवाली. काय तुम्ही पण नाव काय म्हणलं बहिणीचं? सुमन आहे. सुमन. शिराळ्यातच दिली. ती आरशीशीचं घर आहे ती का? शिराळ्यातली म्हणजे ओळखीत्यात ते तिला, ओळखीत्यात. ती तुमची मावस बहीण आहे? सख्खी मावस बहीण. सगळ्यांचेच घर आरसीसीचे असतात, कोणी झोपड्यात नाही राहत. उभ्या राहा. कोण कसं भेटेल काय सांगता येत बघा. कशी ओळख निघाली आता. सुमन म्हणजे शिराळ्याची. नाही चांगले. कधी भेटली तर सांगा, तुम्ही बहीण भेटली होती. चला येतो आम्ही, आम्हाला दर्शन. सुमन बद्दल माहिती का? जायचंय ना आपल्याला. ऐकलंय का सुमन बद्दल? ऐकलं नाही म्हणजे कळलंय तिच्याबद्दल, पण नेमकं तेच आहे का ते माहित नाही.
तुम्हाला माहितीये का काय ते एका गावचे माहित नसणार का आम्हाला? काय झालंय? तिच्या नवऱ्याचं 6 महिने झाले बाहेर लपडय. परवा रंगे हात पकडलं लॉज मध्ये. ए नमा नमा नमा, अरे 2 महिने झाले त्या सुमनच्या नवऱ्याच्या पाय प्लास्टर मध्ये. त्याला खोलीच्या बाहेर पडता येत नाही. तो काय लंगडी खेळत खेळत लपड करणार काय? कुठला ऍक्सिडेंट काय नाही. चांगला मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. ती रस्त्याची कामं घेतो, गटरीची कामं घेतो आणि गटरीची कामं करतो. ताई नाही 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 कॉन्ट्रॅक्टर नाहीये. हा नाही नाही बाया, नाही नाही, ही तुम्ही जी सुमन बोलताय ना ती वेगळी सुमन आहे. माईवाली सुमन आहे ना, तिच्यावाला नवरा पोल्ट्री फार्म मध्ये काम अंडे. हा. एक बरं झालं ती सुमन तुमची सुमन नाही. घाबरलं. सख्खी मावस बहीण गावात बोबाटा झाला तर काय कमी अपमान? आपल्याला जायचंय बारशाला उशीर होतोय ताई. नाही बरं झालं ती सरळ सरळ जा तिकडून. हे बघा ताई, तुम्ही आहे ना कोणाला पत्ता विचारूच नका. नाही. फक्त आहे ना नाक शाबूत ठेवा. का बरं? अगरबत्तीचा वास येईल लगेच समजायचं मंदिर आलं. आलं लक्षात. लगेच आवाज द्यायचा वास कर. जाते मी. चला ताई. हे नमा ताई ताई काय? अरे बारशाला जातोय, आनंदाचा प्रसंग आहे. तू कशाला रडते आता? ताई काय झालं? काय झालं? ताई काय झालं? या तुम्ही इथं बसा. तुम्ही पाणी प्या. बसा तुम्ही पाणी प्या. असं नका करू. सुमनचं वाईट वाटत हो. लय वाईट झालं बिचारीचं. तिची काय चूक आहे? नवऱ्यानं शेण काढलं बाहेर. अरे पण ती आपली सुमन नाहीये ना. आपली सुमन नाहीये ती. कोणाची का असं ना? कोणाची तरी कोणतरी असन ना ती. मग तिला मन नाही, तिला भावना नाही, तिला वाटत नाही काही. काय संबंध? एक तर तिच्या जिजूनी तिला मिठी मारली म्हणून कच खाल्ली त्या पोरीनं. आता नवरा शेण खातोय तर काय करीन ती? मी मिठी मारली ती वेगळी, तू सांगते ती वेगळी. 2 वेगळे आहेत. तुम्हाला फक्त मिठी मारायचंच आठवतं. त्या पोरीवर काय बीतती ते नाही कळत तुम्हाला. अरे गडबडी चुकून मिठी मारली तर डायरेक्ट बोबाटाच करते तू. जायचंय ना आपल्याला. थांबा तुम्ही 2 मिनिटं. काय हो पण आता काय होती? काय करीती हो? काय करीती म्हणजे काय करणार? तुम्हाला सांगते अशी ना गरीब गाय ताई. कासन नाही तर काय मग? जेव्हा आली ना नांदायला आली ना अशी गोरी पान सुंदर म्हणजे नाक असं ताहाड गोबऱ्या गालाची पोर. नाही तर काय. तुला माहितीये का? तू पाहिलंय गोबऱ्या गालाची म्हणते तुला? तू पाहिलंय? माझ्या बहिणीवर ना अंदाज लावला म्या. असन ती पण गोरी पान म्हणजे असन गोबऱ्या गालाची उच नाकाची. तुम्हाला काय तिथं बाई माणसाचं चाललंय, पुरुषाचं काय काम आहे मध्ये? तिथं वा बरोबर बोलताय तुम्ही. असन म्हणजे होतीच. मग गुबऱ्या गालाची गोरी पान सुंदर. काय बाया बिचारीनं केलं खंगली. आता काय नाही खंगणार नाही तर काय. मला सांगा, लग्न आधी तिच्या घरच्यांनी चौकशी नको करायला का पोरीची? पैशाला बोलले. पैशाचं एवढी मोठी जमीन बघितली, शेत बघितलं, 2 गाड्या आहेत. तो पोरगा 4 व्हीलर घेऊन भेटायचा पोरीला. झालं. पैसा बोलतो. भल्याची दुनिया नाही राहिली ताई. पैसा बोलतो. भल्याची दुनियाच नाही राहिली हो. काय करायचं त्या सुमननी मला सांगा. लगीन करायचं म्हणजे खायचं काम आहे का बाया? काळजाचा तुकडा काढून देतो बाप. आणि अशी वागतात माणसं बया. तुम्ही चौकशी केली असती तर काय झालं असतं बिचारीचं? वाचलं असतं. माझ्याकडे चौकशी का नाही केली? मी म्हणते मग मला विचारलं असतं तर मी सांगितलं नसतं का? मग काय मी सांगितलं नसतं का? मग पण आमची ओळख नाही ना म्हणून चौकशी नाही केली माझ्याकडे. हो ताई, तुमच्या जवळची नाही ती? काहीच संबंध नाही. 4-5 महिन्यांनी तिच्या एरियामध्ये जाणं होतं. तिथं एकानं सांगितलं आम्हाला लय वाईट वाटलं. ताई असे डोळे बंद राहू द्या, डायरेक्ट मंदिराकडे चालला जा तुम्ही. चिडचिड. अरे तुम्ही तिला ओळखत नाही आणि तुझा तर दूर दूर पर्यंत संबंध नाही ग. मासाड तोंडे बोला त्या बाई समोर. अरे काय अर्धा तास झाला त्या सुमनची काळजी वाहता. ती कोण ते पण माहिती नाही ना तुला. तुम्ही बाई माणसं येते. ताई ताई तुम्ही मंदिराचा रस्ता तिकडून ना ताई मंदिर. अरे मी वेगळा सांगितलं का त्यांना? तुम्ही बाई माणसाचं बाई माणसाला बरोबर कळात. रस्ता सांगण्यात काय बाई माणसाचं आहे? रस्ता आहे तो फुटका. टायर जरी सोडलं तर सरळ चालत जाईल. चिडचिड करीत चिडचिड. ताई काही नाही. हो ताई
टाच्या उच्च केल्या ना तरी ते मंदिर दिसून जाईल, घुमट दिसून जाईल. जा तिकडून, तुम्हाला उशीर होत असेल ना. आपल्याला जायचंय. माहितीये मला. लय वायबर होऊ नका 4 लोकांना. ओ ताई, मंदिर ऐका मंदिराकडे चालले ना तुम्ही, त्या मंदिरात जरा पाया पडून घ्या, दर्शन घ्या. जागृत देवस्थान आहे. काय सांगता? महिन्याला फरक पडितो. महिन्याला फरक महिन्याला पडितो. शिराळ्याला एक जागृत देवस्थान आहे, तिथं दिवसाला फरक पडितो. ताई माहिती का तुम्हाला? बया कुठशी हो, कुठशी माहित नाही तुम्हाला? शिराळ्यात कुठशी? ते बस स्टॉपला उतरला ना, बस स्टॉपला. हा, की असं बाहेर पडला ना की डाव्या हाताला वळायचं. डाव्या हाताला की वळायचं. तिथे पेट लागते बघा. पेट लागत. तिथून खालच्या अंगाला गेलं ना, एक मसाल्याचं कांडप लागतं. तिथे ना तुला माहितीये का? ए हा करते मसाडा सारखी, तुला माहितीये? आसन प्रत्येक गावात एक कांडाप असते. तुम्ही नका तोंड घालू. बाई माणसाच्या मध्ये बोलायचं काम नाही तुमचं. पुरुषांनी थोबाड नाही उचकाटायचं. गप्प बसा तुम्ही. तर त्या कंडाप आहे, त्या कंडाप आहे, तिथून डाव्या हाताला असं खालच्या अंगाला गेला ना की मंदिर आहे. गुरुजींची ओळख आहे आमची. तुम्हाला नवस बोलायचं असं दिवसाला काम करा तुम्ही. नंबर ह्याच्यात एवढा फिट करा. चालेल. हा, नंबर फिट करा. मग मी काय करते, फोन करते त्यांना. चालेल, माझी ओळख सांगा. नंबर आपण फोन करून ऐका ना. पण ते पोस्टाने पाठवला नवस फेडला तर चालेल ना? चालेल की मी सांगून ठेवा. बरं झालं बाया. ताई केला ना नंबर. तुम्ही फोन करा आणि तुम्ही दिवसाला फरक पडतो. तुम्ही चालेल. चला. ताई जा सावकाश. पाणी पाहिजे का? नाही बरं वाटलं तुम्हाला भेटून. हा नाही या आपण. येते. ओ ताई थांबा. ते तुम्ही मसाल्याच्या कंडपाचं बोलला शिराळ्यात. हा, चांगला मिळतो का हो मसाला? चांगला म्हणजे दूरच्या गावाहून तिथं मसाला घ्यायला येतात. तुम्हाला माहिती नाही का? माहिती नाही. चांगला मसाला मिळतो. चांगला म्हणजे तुम्हाला पाहिजे का? नाही, खरं तर मी करत असते हो, पण यंदाचा मसाला माझा जरा चुकला. असं कसं चुकलं? नाही, काय झालं, त्या कलरवाल्या मिरच्या असतात का नाही, काश्मीरी मिरच्या, माहित नाही कुठल्या होत्या काय माहिती, बॉम्बलायला त्या कुठल्या कलरच्या मिरच्या होत्या ना, त्याचं मी कालवण केलं. तर काय झालं, त्या कालवणात मी अशा तिखट नाही व्हायचं, नुसताच कलर कालवणाला, म्हणून मी खंडीभर मसाला टाकला त्याच्यामध्ये. बरं ते कालवण झालं तिखटच्या माकाट. बरं आमच्या यांना मूळ व्याधाचा त्रास आहे. ते दिसतं तोंडावरून, दिसतं. तोंडावरून कसं दिसतं मूळ व्याध? कसं दिसतं तोंडावरून? कसं नाही, तुम्ही लय चिडचिड करता, त्यावर अंदाज आला मला. आता तरी जरा गप राहा. तू बच्चा बच्चा करते म्हणून कळतंय ते. बच्चा वाईवर होऊ नका लय दुसऱ्या. नको ना बोलू काही बाई. नको ना, लय चिडचिड करता तुम्ही. मसाले तिखट बनवू नका ताई. नाही नाहीच मी चांगलाच बनवते हो. काय झालं, माई जाऊ आहे ना, तिनं चुकवला मामा. असं कसं चुकवला? वहिनी नाही, वहिनीला तू विचारलंच नाही, चाटा मारू नको. चाटा काय मारल्या मी? तू विचारत जाय तिला. 4 पावसाळे जास्त बघितले तिने. 4च पावसाळे बघितले. दुष्काळग्रस्त भागात राहते ती. मला सांगता कौतुक तुमच्या बहिणीचं. उपट्या खोपडीची मीच. अरे अनुभव जास्त आहे असा अर्थ होतो ना त्याच्या. मग तोंडात वाकायचा ना अनुभव. काय वा किती तोंडात न पिचकाऱ्या कसल्या? नीट मशेरीच्या. नीट बाया तोबरा भरलेला असतो बघा होत्या मशेरीचा. काळ काळ तोंड बघवत नाही. काय बोलते, काय बोलते, काय बोलते. नको ना काही. कधी सांगितलं मला मसाला तिखट झाला? चांगला माझा मसाला, मी मिरच्या भाजल्या चांगल्या, कुटल्या, चांगला मिरची बनवली, त्याच्यानंतर मवाळ थुकीती त्या मशेरीचं, आणि मग त्या थोबडाने मला सांगती का मसाला बाई मसाला गलाय तिखट झाला. बारशाला जायचे आपल्याला. लय काळजी तुम्हाला पुळका वहिनीचा तुमच्या. त्या बारशाच्या घुगऱ्या संपतील. तुम्हाला घुगऱ्याचीच पडली. अरे नाही, भावकीत भांडण झालं तर आपल्याला बोलता येईल. ओ भो, तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या, बोलू नको म्हणून. चल, तुम्हाला कधी बोलायला जमलंय? हा, माझ्या तोंडावर नुसता तुमचा आवाज चढितो. तिकडे लोकांना हुप करून उभा असतोय माणूस. मला सांग गाडीवर बस, जास्त बोलू नको. येते ताई, तुम्ही मसाल्याचं बघा. नाही थांबा 2 मिनिटं. नाही ऐका माझं. काय झालं, आधी जी बनवायचे ना मी मसाला, तो चांगला बनवायचे. सांगायचं राहिलं मगाशी. काय झालं, मी ना यावेळेस ना माझ्याकडनं तेजपत्ता जास्त झाला. असं का? हा, पत्तर फुल, तेजपत्ता आणि लवंगा यांचं जर आपण समप्रमाण घेतलं बा, तर ते काय होतंय, मसाला चांगला होतोय आणि चांगला बनतोय, म्हणजे मापात होतंय सगळं. तसं तुम्ही करून बघा ना. नाही, मी करतच नाही ना मसाले. आमच्याकडे पप्पी देते ना मसाले. पप्पी कोण बरं? अरे जायचंय आपल्याला. हा, जायचंय माहितीये. लय बारशाची पडली, कुठं मोठं नाचायचंय तुम्हाला तिथं जाऊन. हा, तर पप्पी बनवते का? त्यांचा धंदा आहे का हो? का करती बिचारी? मला माहित नाही का करती. 6 महिन्यांपूर्वी तिचे मालक वारले. बोला. काय नुकतंच लग्न झालं का तिचं? पोर आहेत. केवढाली आहेत? 2. मोठाली बारकाली आहेत बाया. बारकी 2 पोर आहेत.
कोणाकडे बघायचं त्या पोरांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं. तिच्याकडून मसाले घेते मी. बाया चांगलं काम करीत अहो आपणच एकमेकींना आधार. ताई रडून नका तुम्ही. ताई सावरा तुम्ही स्वतःला. ताई आपण सावरलं पाहिजे. मला सांगा आपल्या हातात आहे का आता दुसऱ्याचं जाणं आपल्या हातात तुझा काय संबंध आहे? काही संबंध आहे का? बस इकडे इकडे बस. ओ ताई हा तुमचा तरी काय संबंध आहे? तुझा दूर दूर पर्यंत संबंध नाही तरी तिच्या नावाने टाव फोडताय तुम्ही. तुम्ही तर असं रडतायच काय? तुमचा नवरा मेलेला आहे. नवऱ्याला मारायला निघाले तुम्ही. हा तुम्ही एक लक्षात घ्या. ती बाई त्यांच्याकडे मयत झाली त्याच्याबद्दल सांगती. ऐका माझं नीट कान देऊन. घुगऱ्या खायच्यात बारशाला जाऊन. बायकोचं ऐकावं जरा माणसानी. कार्य आणि कारण याच्यामध्ये ना फरक करावा जरा. हा माझा आवाज करा खाली दाबा मला. कारणाला जावं माणसानी. कार्याला एक वेळ नाही गेलं तरी चालत. कारणाला गेलं माणसाला आपुलकी असती. बघा कसं आपुलकी ना आला आपल्याकडं. कसं आहे ना जिथं बुंदी पाडीत्यात ना तिथं लय डोंगळे जमित्यात. पण जिथं दुःख असतं तिथं कोण जात नाही. आपण जायचं असतंय. कळलं का? अरे पण आपला काय संबंध आहे? ओ ताई 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 इकडे गाडीवर बसा. तुम्ही गाडीवर बायको चुकती तुमची. त्याच्याकडे घेऊन चालले. अरे त्या वासकरांकडे सोडायला चाललो. मग तिथवर येते मी चालत. चला तू नको येऊ. मग सोडून द्या. तू पैपाईच्या आहे चौकाच्या वडापणीच्या आहे. भया तू नको बोलू. मी नको येऊ का? तू नको. काय हौस आहे माणसाला दुसऱ्या बाई माणसाला गाडीवर बसायची. तवाच ओळखलं होता बहिणीला गचकानी मिठी मारली तवा. काही बोलू नको. या घरी या इथं येतात ना तुम्ही. चांगला खंडीभर मसाला घालते कालो ना. चांगला मुळव्यात तुमचा 2-2 डबल मुळव्यात होईल.